शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर समाधान मानण्याची गरज नसल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर लीक झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसंच कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे. की वर्गविशेष आणि स्वतःच्या राजकीय पक्षाला आणि हितसंबंधांना त्यामध्ये प्रवेश सुनिश्चित करायचा, तर दुसऱ्या बाजूला जे निवडक जे शिकवणीचे वर्ग आहेत त्यांच्याकडून भ्रष्टाचार करायचा, त्यांच्याकडून पुरेपूर पैसे उकळायचे. एकंदरीत नीट्सच्या एक्झामिनसाठी पालक जेवढा खर्च करतो तो भारत सरकारच्या 5 विभागांनी एवढं मोठं बजेट या संपूर्ण नीट एक्झामिनेशनचं असतं. यातला भ्रष्टाचाराचा मोठा पैसा एकीकडे धर्मेंद्र प्रधानांना मिळाला, तर स्वतःच्या जवळचे विचारांचे आणि वर्गविशेषची मुलं त्यामध्ये त्यांनी प्रवेश मिळवून दिलेला आहे. त्यामुळे हे रॅकेट या वर्षीच्या 71व्या वेळा नीटचा पेपर फुटल्या एवढं हे प्रकरण नाही. याची पाळंमुळं फार खालपर्यंत गेलेली आहेत. या सर्वांचा शोध लागेपर्यंत तुम्हाला आपल्याला समाधान व्यक्त करता येणार नाही. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे तात्काळ जेलच्या आड गेले पाहिजे. यांना ताबडतोब शासन झालं पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण स्कॅन्डलचा पर्दाफाश होत असताना सर्व संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानचोरी विरोधात बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा म्हणत निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान दानचोरी करणाऱ्या लोकांना भाजपचा राजाश्रय होता असा आरोप ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे. नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला, त्यांना वेळ मिळाला असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. निर्मला सीतारामन यांनी असं वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले आहेत. हे असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे. चोरांच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात, अशी टीका जयश्री शेळके यांनी केली. ज्या कुटुंबांनी आपली लेकरं गमावली त्यांच्या काय यातना आहेत यांना म्हणावं एकदा जाऊन पहा, म्हणजे यांच्या लक्षात येईल. नीट पेपर लीकमुळे वेळ मिळाला आणि पुन्हा अभ्यास करावा लागला, हे जे अकलेचे तारे तोडण्याचे प्रकार आहेत. संवेदनहीन आणि संवेदन शून्य अशी ही सगळी भारतीय जनता पक्षाची लोक आहेत आणि त्याचा एक पुरावा निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याने जगासमोर आलाय. अकोल्याच्या शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख मोहसिन शेख यांचं अपघातानंतर उपचारादरम्यान शनिवारी नागपूर इथं निधन झालं. 23 जुलै रोजी झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. अकोल्यातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर इथं हलवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होत असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. 23 जुलै रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे अकोला जिल्हाप्रमुख मोहसिन शेख यांचं उपचारादरम्यान शनिवारी नागपूर इथं निधन झालं. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातात जबाबदार आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीय आणि समर्थकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली. पोलिसांनी कुटुंबियांची बाजू ऐकून घेत तपासाला गती दिली. आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून लवकरच आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी दिली. पूर्ण चौकशी ते करणार आहे म्हणून त्यांना सांगितले आणि त्यांच्या बयान पण नोंदवले आणि त्यांच्या बयानानुसार त्यांच्या काही डाऊट्स होते. त्या डाऊट्सप्रमाणे आपण चौकशी करणार आहे आणि पुढच्या कारवाई पण करणार आहे आणि जे काही न्याय होते ते 100% भेटतील आणि विक्टीमला 100% न्याय भेटतील. आणि मी त्यांच्या पत्नीला पण अकोला पोलिसांच्या तरफ सांगितले आहे की त्यांना काही तपासामध्ये काही शंका वाटले काही असेल तर कधी पण अकोला पोलिसांमध्ये वरिष्ठ अधिकारीला कधी पण संपर्क करू शकते आणि 24 तास अकोला पोलीस त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. दरम्यान या घटनेची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहसिन शेख यांच्या 2 मुलींच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा खर्च शिवसेना पक्ष उचलणार असल्याचं सांगितलं. याबाबत त्यांनी विशेष जिल्हा प्रभारी ललित वानखडे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. नागपूरमध्ये नियोजन केलं होतं. आता ते किरण येईल 2 दिवसामध्ये तिकडे. हो साहेब. त्यांच्या फॅमिलीमध्ये आपण त्यांना मदत करू. हो साहेब. 2 मुलं आहेत त्याला लहान. त्याचं शिक्षण वगैरे. हो साहेब. खूपच साहेब तो एवढा साहेब त्यांनी पक्षासाठी एवढं काम केलं ना त्यांनी.
मी मुंबईतच होतो, मी त्यासाठी तुम्हाला आलो होतो ना भेटायला. त्याचा फोटो पाठव ना मला, खूप त्या ओळखायला. हो, तुमच्यासोबतचा फोटो पाठवतो साहेब, डॉक्टर साहेबासोबत हा. तुमच्या माझे. आणि त्याला आपण फॅमिलीला, परिवाराला मदत करू. हो साहेब, हो हा? हो साहेब. ठीक आहे. ओके ओके साहेब, ओके. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्याचारानंतर पीडितेनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. या घटनेमुळे बाळापूर शहरात एकच खळबळ उडाली असून आरोपी पोलीस कर्मचारी अजूनही फरार आहे. दरम्यान पीडितेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. बाळापूर इथं भाड्यानं राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर पीडित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बाळापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी पवन वडगावे अद्याप फरार आहे. दरम्यान काल पीडित कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी पोलीस उपविभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत संबंधित ठाणेदारासह आरोपीला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. पीडितेच्या निधनानंतर तिच्या निवासस्थानी आमदार नितीन देशमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन लेभरकर, ठाणेदार प्रकाश झोडके यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शवविच्छेदनासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड गावात एका 28 वर्षीय युवकाचा मृतदेह नालीत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. घनश्याम लक्ष्मण बोराटे असं मृत युवकाचं नाव असून त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अपघात की घातपात या दोन्ही शक्यतांच्या अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड गावात एका युवकाचा मृतदेह नालीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. मृत युवकाची ओळख घनश्याम लक्ष्मण बोराटे, वय 28 अशी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. घनश्याम बोराटे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की घातपात, याचा तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याचा दावा अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी केलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कथितरित्या राजीनामा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून हा विजय विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. धर्मेंद्र प्रधान ने जो इस्तीफा दिया है, ये देखो जनता कितनी खुश है. ये नौजवान जिसने लाठियां खाया, जिसने अपनी जानों की आहुति दी, उन 25 छात्रों को मैं यहाँ से श्रद्धांजलि देता हूँ और मैं मुबारकबाद देता हूँ हिंदुस्तान के नौजवानों को जिन्होंने ये प्रोटेस्ट किया. और आज प्रोटेस्ट का फायदा यह मिला कि आज प्रधान ने इस्तीफा दिया. ये सरकारों को भूखा पे डालने का काम यहाँ की जनता ने की है, हिंदुस्तानियों ने की है. मैं तमाम हिंदुस्तानियों को और स्टूडेंट को यहाँ से मुबारकबाद देता हूँ और मैं सलाम करता हूँ मेरे नेता राहुल गांधी को, जो छात्रों का हाथ पकड़कर चले और उनका साथ दिया. मैं तमाम कांग्रेसी नेताओं का साथ देता हूँ जिन लोगों ने आखिरी तक इस आंदोलन को बनाए रखा, उनका साथ दिया. और जिन जिन लोगों ने ये आंदोलन में हिस्सा लिया, मैं उन सबको भी सलाम करता हूँ. और जिन बच्चों ने अपना खून बहाया, जिन लोगों ने लाठियां खाई, आज उनका वो बलिदान व्यर्थ नहीं गया. उन 25 छात्रों ने जो अपनी जानों की आहुति दी, उनका भी बलिदान व्यर्थ नहीं गया. ये सरकार झुक गई और इन्होंने इस्तीफा दे दिया. मैं मुबारकबाद देता हूँ हिंदू मुस्लिम एकता को, जो इस आंदोलन से सबसे बड़ी बात तो ये निकल कर आई कि यहाँ से जातिवाद खत्म हुआ इस देश के अंदर. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध सब ने मिलकर ये आंदोलन किया और ये सरकार को झुकाया और इस देश के अंदर एकता की लहर आज यहाँ से दौड़ेंगी. मैं सलाम करता हूँ मेरे हिंदुस्तानियों को. जय हिंद, जय महाराष्ट्र. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अकोल्यातही विद्यार्थ्यांनी लाडू आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मात्र हा लढा अद्यापही संपलेला नसून इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अकोल्यातील आंदोलनास्थळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना लाडू आणि पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध शैक्षणिक प्रश्नांवर गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत होते. या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र केवळ केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा अंतिम विजय नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांच्या इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अकोल्यात विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण आजही सुरू असून सरकारनं विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. की दिल्लीचं जे आंदोलन चालू होतं, अभिजित सर जे तिथं करत होते त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. त्या कारणास्तव आम्ही हे आंदोलन मागे घेतलं, कारण तिन्ही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. पण हे तात्पुरतं आंदोलन आम्ही मागे घेतलं आहे, परमनंट आंदोलन मागे घेतलेलं नाही आहे. 3 मागण्या पूर्ण झाल्या आहेत. आणखी आमच्या मागण्या आहेत, ते आम्ही आमच्या कोर कमिटीशी डिसाईड करून आमची पुढची रूपरेषा काय राहील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आपल्या 3 मागण्या झालेल्या आहेत. जे राजीनामा होता तो राजीनामा दिलाय. शिक्षणांना ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती त्यांच्या पैशाच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घेतले आहेत. तर हे 3 मागण्या आमच्या प्रमुख होत्या. पण याबद्दलही आमच्या मागण्या आहेत आणखी खूप साऱ्या. शिक्षणाचा स्तर व्यवस्थित झाला पाहिजे. आणखी ज्या विद्यार्थ्यांवर मारझोड झालेली आहे त्यांनाही थोडंसं काही ना काही मदत झाली पाहिजे. हे मागण्या आमच्या आणखी बाकी आहेत. आणि तात्पुरतं आंदोलन आम्ही थांबवलेलं आहे. अकोल्याचं जे आम्ही आंदोलन शिक्षणाच्या स्टुडंटच्या माध्यमातून केलं होतं ते आंदोलन तात्पुरते थांबवलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. यावेळी रुग्णांना फळवाटप, वृद्धाश्रमात अन्नदान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तर रक्तदान शिबिराने सप्ताहभर राबवलेल्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गर्दी हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात रविवारी इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीला समर्पित एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मलकापूर आणि विदर्भाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि ऐतिहासिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाबाबत जनजागृती करणं हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता. मालकापूर येथे आयोजित या ऐतिहासिक सुसंवाद आणि महामेळाव्यात इतिहासप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या कार्यक्रमात महाकाळ गडचे रक्षक आणि नरनाळा सरकारशी संबंधित वीर योद्धा श्रीमंत राणा बहादूर सोलंकी यांचे वंशज श्रीमंत डॉक्टर राणा प्रतीकराज सिंग हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी इतिहास, संस्कृती आणि वारशाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. इतिहास आणि संस्कृतीच्या जतन संवर्धनाचा हा प्रयत्न मालकापूरमधील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या कार्यक्रमात सर्व इतिहासप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते. जय श्री राम. मेरा नाम पायल राजू सिंह चंदेल राजपूत. मैं मलकापुर से हूँ. मैं विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी की जिला सहसंयोजिका हूँ. आज श्रीमंत डॉक्टर श्री प्रतीकराज सिंह सोलंकी ये अपने मलकापुर शहर में आए थे और इन्होंने जो अपने पूर्वजों का इतिहास है वो जो सही है वो बताया. और जो अभी अपने किताबों में और मीडिया से ये जो बता रहे ये सब झूठा इतिहास है. और अभी जो भी राणा जी ने बोला है वो हमको बहुत अच्छे से प्रेरणादायी बोला है. और जो भी उन्होंने इतिहास बताया वो हमें सही तरह से समझ में आया और यही हमें लग रहा है कि यही इतिहास सही है. और हमारी जो अगली पीढ़ी है हम उन्हें भी यही बोलेंगे कि यही इतिहास सही है. मलकापुर नगरी पे चालुक्यों का साम्राज्य था और चालुक्य ये दक्षिणात्य संस्कृति को उसका अनुकरण करते थे. उस संस्कृति में मल्लिकार्जुन महादेव इनका विशेष महत्व है. ते दक्षिण में मल्लिकार्जुन महादेव है और मल्लिकार्जुन महादेव इनका शक्ति स्वरूप, इनकी पत्नी ये मल्लिका देवी है. और ये मल्लिका देवी का रूपांतरण आने वाले काल में मल्लिका रानी में हो गया और लोगों को ये संभ्रम हो गया कि मल्लिका तो ये इस्लामिक शब्द है और इसकी कनेक्टिविटी इस्लामिक शासकों की तरफ चली गई.
पर देखा जाए तो ये संपूर्ण इतिहास ये सनातन इतिहास से संबंधित है और मलकापुर का जो नाम है ये मल्लिकार्जुन महादेव और मल्लिका रानी मतलब मल्लिका देवी पार्वती स्वरूप इनके नाम पर आया। इतिहास अच्छा या बुरा हो ना हो, इतिहास अच्छा हो ना हो, सच्चा होना चाहिए और सच्चा इतिहास सामने आना चाहिए। शेगाव खामगाव मार्गावरील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ वनविभागानं अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये ट्रकसह एकूण 5,63,937 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 24 जुलैच्या मध्यरात्री गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वन विभागाच्या पथकानं MP09HG0275 क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली। ट्रकमध्ये 11 घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आलं। चालक मोहम्मद मोहसिन मोहम्मद यासीन याच्याकडे लाकूड वाहतुकीचा वैध परवाना नसल्यानं वन विभागानं ट्रक आणि लाकूड जप्त करून वन गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत 13,937 रुपयांचे लाकूड आणि 5,50,000 रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला आहे। खामगाव इथल्या डीपी रोडवरील रामा इलाइट प्रोजेक्टमधील दुकानाचं शटर तोडून जवळपास 9 लाख रुपयांची वायर चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमध्ये चोरीचा माल आणि गुन्ह्यातील वाहनासह सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 21 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आर कंपनीचे वायर बंडल चोरून नेले होते। तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कार्तिक उर्फ सुमित गरड, वैभव शेलार आणि तुषार बोदळे या तिघांना अटक केली। आरोपींकडून 8,97,392 रुपयांचे वायर बंडल आणि 5 लाख रुपयांची महिंद्रा मॅक्सिमो मालवाहू गाडी असा एकूण 13,97,392 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी निष्पन्न करण्यात आले। सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल 8,97,392 रुपयाचा, गुन्ह्यात वापरलेले वाहन 5 लाख रुपयाचे, एकूण 13,97,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। अकोला इथं कोसल एनर्जी अर्थात सनरे सोलर यांच्या वतीनं भव्य डीलर मीटचं आयोजन करण्यात आलं। स्पंदन इलेक्ट्रिकल्स अँड सोलर यांच्या पुढाकारानं झालेल्या या कार्यक्रमात सोलर क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादनं आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील नव्या संधींबाबत डीलर्सना मार्गदर्शन करण्यात आलं। अकोल्यातील हॉटेल सेंटर प्लाझा इथं कोसोल एनर्जी अर्थात सनरे सोलर यांच्या वतीनं डीलर मीट उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाचं आयोजन स्पंदन इलेक्ट्रिकल्स अँड सोलर अकोला यांनी केलं होतं। कार्यक्रमाला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सांगळे, निवृत्त अभियंता श्रीकांत बनसोडे, स्टेट हेड मनीष पेटकर, विदर्भ प्रमुख सागर देवतळे यांच्यासह विदर्भातील अनेक सोलर डीलर्स उपस्थित होते। यावेळी कोसोल एनर्जी यांच्या अत्याधुनिक सोलर पॅनल्सची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि बिल ऑफ मटेरियल्स अर्थात BOMचे महत्त्व याविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच कंपनीच्या उच्च कार्यक्षमतेच्या N टाइप टॉपकॉन सोलर मॉड्यूलची वैशिष्ट्येही उपस्थितांसमोर मांडण्यात आली। कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डीलर्सचा कोसोल एनर्जीतर्फे गौरव करण्यात आला। अनेक डीलर्सनी कंपनीच्या सोलर पॅनल्सबाबतचे सकारात्मक अनुभवही यावेळी मांडले। स्पंदन इलेक्ट्रिकल्स अँड सोलरचे संचालक अभियंता अमित वानखडे यांनी अकोल्यात कंपनीचे टॉपकॉन DCR आणि NDCR 600WP क्षमतेचे सोलर पॅनल्स उपलब्ध असल्याची माहिती दिली। तसेच स्पंदन इलेक्ट्रिकल्स अँड सोलर संस्थेनं 7 वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचं अभिनंदन केलं। पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि सोलर इन्स्टॉलेशन करणाऱ्या वेंडर्समध्ये कोसोल पॅनल्सबाबत अधिक विश्वास निर्माण करणारा हा कार्यक्रम ठरल्याचं आयोजकांनी सांगितलं। कोसोल एनर्जी ही 2008 पासून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे। आज त्यांना 16 वर्ष 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि क्वालिटी मटेरियलमध्ये गुजरातमध्ये चांगलं नाव झाल्यानंतर आता आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क उभं करतो आहे। कोसोल ही क्वालिटीसाठी म्हणून सगळे पॅरामीटर्स चेक केल्यानंतर NTPCमध्ये अप्रूव्हल मिळालेली ही पहिली कंपनी आहे। याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की यांची क्वालिटी जी आहे ती त्याचं स्टँडर्ड हे फार मोठं आहे। आणि आता आपण विदर्भामध्ये जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क उभं करतो आहे त्याच्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा या डिस्ट्रिक्टनंतर बाकी डिस्ट्रिक्टमध्ये पण आपण आता आपले पाय पसरणार आहे। आपल्या क्वालिटीमुळे आपल्याला रिस्पॉन्स पण खूप छान मिळतो आहे। स्पंदन इलेक्ट्रिकल्स
अकोला ही जुनी कंपनी जी आमच्यासोबत 10 वर्ष झाले काम करते आहे, त्यांना आपण इथे अकोल्यामध्ये डीलर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. अकोला डिस्ट्रिक्टमध्ये आणि त्याच्या जवळपासच्या एरियामध्ये सगळ्या ठिकाणी स्पंदन इलेक्ट्रिकल्सकडनंच मटेरियल हे आपल्याला अवेलेबल असेल इथे अकोल्यामध्ये. हां, माझं नाव अमित वानखडे आहे. स्पंदन इलेक्ट्रिकल अँड सोलर ही माझी कंपनी 2010 पासून या फील्डमध्ये सोलर फील्डमध्ये आम्ही कार्यरत आहोत. आमच्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही क्वालिटी आणि सर्व्हिस या 2 गोष्टीवर फार महत्त्वपूर्ण लक्ष देतो. आणि आजचा दिवस 24/7/2026 या दिवशी सेंट्रल प्लाझामध्ये कोसोल कंपनीची डीलर मीट आयोजित होत आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोसोल ही टॉपमोस्ट कंपनी आहे. याच्यामध्ये बायफेशियल टॉपकॉन, बायफेशियल टॉपकॉन, टॉपकॉन 600, बायफेशियल 550 मटेरियल चे मॉडेल अवेलेबल आहे. त्यांची इफिशियन्सी फार सुंदर आहे. प्लस यांची मॅन्युफॅक्चरिंग 2008 पासून या फील्डमध्ये मॅन्युफॅक्चरर आहे. आणि जगामध्ये रँकिंगमध्ये जर पाहता भारताच्या 2च कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये गौतम आणि कोसोल या 2 कंपन्या लिस्टेड आहेत. आणि कोसोल या कंपनीला NTPC तर्फे नंबर 1 ची जनरेशन कंपनी म्हणून याला पारितोषिक मिळालेलं आहे.